मी पण असं मला आवाज आला, अरे पडलं कोणतरी, म्हणून मी साईडला घेतले थोडीशी पुलावर. मी गेलो बघायला. पोलीस आला माझ्याकडेच. मी घाबरलो. ते पोलीस म्हणते, अरे तुला गाडी चालवता येत नाही. मी म्हणला माझा काय संबंध. पहा मित्रांनो, पुण्यातले आरटीओ वाले आणि जे पोलीस असतात, आरटीओ वेगळे, पोलीस वेगळे. तर आता ते दोघं पण रिक्षावाल्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आता असं मी गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. तर मी सगळ्यांना सांगत असतो की पहाटे लॉग इन करा. आता माझं माझं बोलणं बऱ्याच जणांनी सिरियस घेतलेलं दिसतंय. आता चौकात 5 वाजता सकाळी पहाटे जवळजवळ 15 गाड्या आहेत. तर बघूया, आपल्याला तरी पण आपल्याला काम करणं भाग आहे आणि कॉम्पिटिशन तर राहणारच आहे. आता लोकल येणार आहे, त्याच्या अगोदर एकही ट्रिप वाजलेली नाहीये. बघूया लोकलचेच भाडी असल आता मला तर वाटतंय. तर चालू करूया, लॉग इन केलेलं आहे, वाट बघूया ट्रिपची. ओके, धन्यवाद. पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आपली 89 रुपयाची, जी आणली होती चिंतामणी चौक ट्रॅव्हल्स पॉइंट, तिथून सेलेस्टियल सिटी फेज 2 ला. आता आपण बघूया आता दुसरी ट्रिप. सकाळ सकाळ येण्याचा खूप फायदा आहे मित्रांनो, याचा धंद्याला सकाळी सकाळी. आणि आता गुरुद्वारा चौकातून एक ट्रिप सोडली आपण इकडं गीता पावभाजी. निगडीचं लोकेशन होतं, निगडी बस स्टॉपचं. जर याला पिकअप करायला गेलो, प्रांजल नाव होतं. आता प्रांजल म्हणलं की मुलगीच असणार आणि लोकेशनवर हे थांबलं नव्हतं, हे गुरुद्वारा चौकात थांबलं होतं. तर हे काय म्हणलं माहितीये का मला, किधर जा रहे हो, मला म्हणलं बरं का. मला म्हणतोय मुलगा, मराठी मुलगा असून मला म्हणतोय किधर जा रहे हो. मी त्याकडे बघितलं, त्याला म्हणलं लोकेशन तिकडचं दाखवते. नाही नाही म्हणला, इकडचंच आहे. बरं ठीक आहे म्हणलं, चला आपला इगो बाहेर नको येऊन द्यायला. गपचूप घेतलं आणि ड्रॉप केलं. 60 रुपये घेतले, अजिबात काय बोललो नाही. मराठी माणसाची हीच घाण सवय की त्यांना वाटतं रिक्षावाले सगळे युपी बिहारचेच आहेत असं वाटतं. आणि जे असतील एक ते 2% आहेत फक्त पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बाहेरचे रिक्षावाले. पण ऑलमोस्ट सगळे मराठी रिक्षावाले आहेत. पण मराठी माणसाला हेच चुकतं मराठी माणसाचं, की बाबा सगळ्यांना हिंदी का बोलताय तुम्ही, काही कळत नाही मराठी माणसाचं, अवघड आहे. 2 तास काम केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत, आणि 350 रुपये झालेले. सीएनजी भरला आपण 250 रुपयाचा आणि आपला धंदा झाला 350 रुपयाचा आतापर्यंत 2 तासात. आता मी घरी जातो, व्यायाम वगैरे करतो, नाश्ता करतो आणि परत येतो लगेच. व्यायाम करणं जरुरीचं आहे मित्रांनो, नाहीतर आता 35 वर्षाचा आहे, 10 वर्षांनी एवढा हे होईल, मला त्रास होईल, त्याच्यामुळे व्यायाम चालू केला. आता 2 महिने कंटिन्यू करतोय वर्कआउट, हेवी वर्कआउट करतो. डंबेल्स वगैरे घेतलेले आहेत आपण, आणि डाएट वगैरे डंबेल्स, आणि चांगलं चालू आहे. व्यायाम करणं महत्वाचं आहे, नाहीतर म्हातारपण लय अवघड जाणार, रिक्षावाल्यांचं लय अवघड जाईल. मी निगडीला एक ट्रिप सोडली होती आणि तिथूनच म्हणलं ऑइल घ्यावं. तर साईनाथ नगर मार्गे मी गेलो होतो ऑइल घ्यायला. तर तिथून मी ऑइल घेतलं, गाडीत ठेवलं आणि सरळ पुढं ब्रिजवरून येत होतो, म्हणजे भक्ती शक्तीचा ब्रिज आहे तो, प्राधिकरणाकडे येत होतो. तर माझ्या पाठीमागं एक 2 व्हीलरवाला होता, त्याच्या पाठीमागं अजून एक जण पोरगा फास्टमध्ये आला गाडीवर आणि धडकवली त्याला, 2 व्हीलरवाल्याला, ठीक आहे. आणि ते पडले 2 जण बी. आणि त्या साईडला तिकडे पोलीस होते, 3 जण होते पोलीस. ते पण इन्व्हेस्टिगेशनच करत होते की ऍक्सिडेंट झाला कारचा, कारवालीने ठोकलं होतं वाटतं. आणि जसे 2 व्हीलरवाले पडले, तर ते आले डायरेक्ट, ठीक आहे, त्यांच्याकडं. आणि मी पण असं मला आवाज आला, अरे पडलं कोणतरी, म्हणून मी साईडला घेतली थोडीशी पुलावर. मी गेलो बघायला. पोलीस आला माझ्याकडेच. मी घाबरलो. ते पोलीस म्हणते, अरे तुला गाडी चालवता येत नाही. मी म्हणला माझा काय संबंध. मग कस्टमर आले, नंतर स्टोरी नंतर सांगतो. तर पोलीस मला म्हणाला की तू अशी काय कट, तू गाडी दाबली, तू गाडी दाबली म्हणून ते पडला. मी म्हणलं काय संबंध आहे. ज्याला धडकवला होता तो म्हणला, नाही साहेब, ह्या पोरांनी मला धडकवली गाडी, म्हणून मी
थोडक्यात सही सलामत बाहेर आलो तिथून. आणि मी ज्यावेळेस तिथून निघायला ते पोलीस ज्याला लागलं, जो पडला त्याला म्हणत होते की गाडी हळू चालवायची, हेल्मेट का नाही घालत, असं तसं. मग मी तिथून कल्टी मारली, तरी ते पोलीस म्हणत होते या रिक्षावाल्यांनी दाबला म्हणूनच पडला. तर कसं आहे की इमेजच तयार झाली आपली की आपण रिक्षावाले म्हणजे दाबतो ना म्हणून आपल्यामुळे लोक पडतात. तर हे काही थोड्या रिक्षावाल्यांमुळे सगळे रिक्षावाले असे बदनाम झालेले आहेत. तर आपला काही संबंध नव्हता मित्रांनो, की आपण सरळ पुढे चाललोय ब्रिजवर आणि मागून येतो एक जण टू व्हीलर वाला, त्याच्या मागून अजून एक टू व्हीलर येतोय, ज्याचं वय पण पूर्ण नसेल, 18 वर्षाचं पण नसेल ते पोरग, फास्ट मध्ये आलंय, पुढच्या टू व्हीलर वाल्याला धडकवली आणि अडकलं कोण असतं, आपण. तर जाऊ द्या, एक बॅड एक्सपिरियन्स. मी बऱ्याचदा असं थांबत नाही, कोणा पडलं मेलं म्हणजे सांडलं पडलं तरी मी रिक्षा थांबवत नाही. पण आज माझ्या डोक्यात कुठून काय आलं काय माहिती, मी आज थांबलो की नक्की काय झालं बघायला असं करून थांबलो आणि उतरलो मी रिक्षाच्या खाली. मी बहुतेक उतरलो ना म्हणून प्रॉब्लेम झाला, मी उतरायला नव्हतं पाहिजे. पहा मित्रांनो, पुण्यातले आरटीओ वाले आणि जे पोलीस असतात, आरटीओ वेगळे पोलीस वेगळे, तर आता ते दोघं पण रिक्षावाल्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आता असं असं मी का म्हणतोय सांगतो तुम्हाला, की 1-2 दिवसाखाली एक रील आलं होतं. तर त्याच्यामध्ये सांगितलंय त्या पोलिसांनी की होती पुणे स्टेशन साईडची, ठीक आहे, पुणे स्टेशन परिसरातले. आता मी पुणे स्टेशनला भाडं घेऊन जातो होतो पहिलं, ठीक आहे, मला एकदा तिथं कारवाई पण झाली माझ्यावरती तिथं पुणे स्टेशनच्या म्हणजे त्या एरियात, ठीक आहे. बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं मी. तर तिथले रिक्षावाले काय करतात की पॅसेंजर आलं ना, ट्रेन आले आणि तिथून उतरले पॅसेंजर, हे लोक काय करतात की डायरेक्ट भाडं सांगतात, ठीक आहे, डायरेक्ट सांगणार. समजा XYZ, समजा त्याला ट्रेन मधून उतरलंय पुणे स्टेशनला, त्याला जायचंय सारसबागला समजा, तर हा काय सांगतो रिक्षावाला तिथं, डायरेक्ट 150 रुपये 200 रुपये सांगतात. कुठल्या हिशोबाने काय माहित नाही, कारण हाफ रिटर्न पण घेतात तिथून बहुतेक. आणि आता नियमाप्रमाणे तिथून मीटरनी जायला पाहिजे, पण मीटरनी जात नाही कोणी सहसा तिथले रिक्षावाले, जे जुने रिक्षावाले आहेत ते, ठीक आहे. तर ते हाफ रिटर्न सांगून भाडं सांगतात, ठीक आहे. आता ते एक प्रकारे चुकीचं असलं, ठीक आहे चुकीचं मान्य आहे. आणि पुणे स्टेशन असा एरिया आहे की तिथून बरेच क्राईम झाले होते, म्हणजे क्राईम झालेले आहेत, म्हणजे गुन्हे झालेले आहेत तिथून, ठीक आहे. आणि तिथं वचक असलाच पाहिजे पोलिसांचा, मान्य आहे. आणि रिक्षावाले पण काय करतात की सहसा गुंडगिरीच करतात तिथले, बरं का, डायरेक्ट घेऊन जाणारे भाडे. मीटरनी चालवणारे वेगळे, ओला उबेरनी चालवणारे वेगळे. आणि जे तिथले आहेत पारंपरिक रिक्षावाले जुने, तर आता त्यांच्यावर थोडक्यात ती कारवाई होणार आहे. पोलीस तिथले सांगत होते की मीटरनी पहिला 1.5 किलोमीटर 25 रुपये आणि दुसऱ्यांदा किती 13 का 17 रुपये कायचे काय आहे ते, पण ओव्हरऑल 17 रुपये पर किलोमीटर मीटरनीच तुम्हाला भाडं मारायचंय असं पोलिसांचं म्हणणं आहे. एक नंबर काम आहे. पण मला पोलिसांना विचारायचंय की बाबा, फक्त तिथल्या रिक्षावाल्यांसाठीच मीटरनी भाडी मारा असा आहे का नियम? कारण ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या आम्हाला म्हणल तो रेट देतात. ते म्हणल तो म्हणजे 17 रुपये तर देत नाही सहसा, पण कधी 14, कधी 12, मनाला येईल तो रेट देतात. मग ह्यांना कोण बोलणार? ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्यांना तुम्ही दम देऊ शकत नाही. तुमचा मंत्रीच थोडक्यात तिथं सेटलमेंट करतो, जो परिवहन मंत्री आहे तो. कोणाचंच लक्ष नाही ओला उबेर कंपन्यांवर. यांना येऊन जाऊन कोण दिसतं? रिक्षावाले. बरं ठीक आहे, जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करा, रिक्षावाल्यांवर काय दुमतच नाही त्याच्यात. पण मग काय आहे की फक्त म्हणजे गरिबावर कारवाई केल्यासारखी आहे. ओला उबेर कंपन्यासारख्या मुजोर कंपन्यांवर तुम्ही काही कारवाई करू शकत नाही. त्यांना सांगू शकत नाही की तू बाबा 6 मीटरनी आरटीओनी ठरवून दिलेल्या रेटने तुम्ही भाडी द्या, म्हणजे पर किलोमीटर 17 रुपयेच दिले पाहिजे रिक्षावाल्यांना. तुम्ही 15 किलोमीटरच्या पुढे परत 15-14 म्हणाल तो रेट द्यायचा नाही, असं तुम्ही त्यांना दम देऊ शकत नाही. फक्त रिक्षावाल्यांना तुम्ही दम देऊ शकता. तर एवढंच सांगायचंय मला बाबा, की हे आपलं असं सरकार आहे की भांडवलशाही कंपन्यांना काही बोलत नाही. हे तर फक्त जो गरीब आहे, जो मिडल क्लास आहे, त्यांनाच दम दिला जातो. आणि दुसरी गोष्ट, ते पोलीस ऑफिसर काय सांगत होते की तुम्ही कुठेही पार्किंग करू नका पुणे स्टेशनच्या आसपास. आता तो नियम कुठेही लागू होऊ शकतो
की बरेचसे आपले रिक्षावाले जे आहेत त्यांना काही देणं घेणं नाहीये की ट्रॅफिक होईल आपल्यामुळं कोणाला त्रास होईल. कशाही गाड्या लावतात, कुठेही गाड्या लावतात. तर हा नियम पण बरोबर आहे की कायदेशीर कारवाई करू असं डायरेक्ट पोलिसांनी सांगितलंय की तुम्ही जर कुठेही गाड्या लावल्या, कुठेही सिग्नलला थांबले नाही, नियम पाळले नाही, समजा गाड्या तुम्ही वर्दी घातली नाही. बरेचसे नियम आहेत रिक्षावाल्यांसाठी, ते रिक्षावाल्यालाच माहित नाही. मला तर असं वाटतंय बरेचसे लोक आपले रिक्षावाले सर्रास वर्दीच घालत नाही. अहो अक्षरशः मला त्या दिवशी त्या पोलिसांसोबत माझ्या आरटीओच्या पोलिसांसोबत बोलणं झालं. तो म्हणला की तुम्हाला शूज पण घालायचा हा एक नियम आहे. आता बऱ्याचशा रिक्षावाल्यांना माहित नाही की बाबा कारवाल्यांना व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट आहे आणि रिक्षावाल्यांना आहे व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट. पायात शूज पण घालायचे हा एक नियम आहे. आता बऱ्याच जणांना माहित नसेल, सगळे अरे बरेच जण हसतील माझ्यावर की काय येडा झाला. पण मला मी म्हणजे म्हणजे बरोबर गोष्ट सांगतोय. त्या आरटीओ पोलिसांनी मला हे सांगितलं. आता तुम्ही काय मनाचं नाही सांगत. तर असं आहे मित्रांनो की रिक्षावाल्यांवर आता पोलिसांनी टार्गेटच केलेलं आहे आणि काही लोकांमुळे संपूर्ण रिक्षावालेच भरडले जाणार आहेत. तर आता 31 मार्च आहे, कारवाई चालू झालेली आहे. सकाळी मला पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की याला कसं काय ओळखतात पोलीस? आता जे मी तुम्हाला इन्सिडेंट सांगितला थोडक्यात, तर 3 आरटीओ पोलिसांपैकी एक जण म्हणलं कारवाई चालू आहे. आता मग कारवाई चालू आहे तर मी काय करू? असं मी मनातल्या मनात म्हणलं. कारण व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट तर घातलेली आहे मी. गाडीला HSRP नंबर आहे. तुम्हाला कशाला सांगतोय? बहुतेक त्या पोलिसालाच माहित नाही की व्हाईट शर्ट, खाकी पॅन्ट हा एक ड्रेस आहे. तर असे पण असतात लोक. तर जाऊ द्या, तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या ते तुम्ही तंतोतंत पाळा. 31 मार्च चालू आहे. मार्च एंडिंगच्या अगोदर मोठ्या प्रमाणात कारवाई चालू झालेली आहे. परत एकदा सांगितलं मी. आपण आलो आहोत आता तातवडेमध्ये. तर 83 रुपयाची ट्रिप सोडलेली आहे. तर काय आहे, फ्लाइंग पांडा म्हणून काहीतरी आहे इथं. तर जाऊ द्या. तातवड्यात आता दोन्ही टनेलमध्ये मरणाचं ट्रॅफिक होतं. तरी पण आपल्याला इथून ट्रिप घेणं भागच आहे, कारण एमटी जाऊ शकत नाही आपण आपल्या इकडं. तर ट्रिप पाहिजेलच. अरे 2 किलोमीटर. तर मित्रांनो, आज आपण टोटल 8 तास काम केलेलं आहे आणि घरी आलेलो आहे. तर 20 ट्रिप मारलेल्या आहेत आज. 250 रुपयाचा CNG भरलेला आहे आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पण समाधानी नाहीये, कारण समाधानी जर असाल तुम्ही तर तुमची प्रोग्रेस होणार नाही. ते आमचं बाळ आजारी आहे, तिला थोडं बाहेर फिरायला घेऊन आलेलो आहे आणि मग ती बरी होती. बाहेरची हवा लागली की तिला बरी होती ती. आता दुकानात घेऊन जातो जरा काहीतरी. काय खायचं तुला? हा, काय खायचं सांग. डॉक्टरकडे जायचंय तिला. बरं, डॉक्टरकडे जाऊ. मग डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तर ठीक आहे. मित्रांनो, आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, नक्की हाईप करा. व्हिडिओच्या खाली एक ऑप्शन असतो हाईप करा, म्हणजे आपला व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय कर बेटा. बाय.